हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण ही सुंदरशी भाजीची टोपली बनवणार आहे आणि त्यातल्या सगळ्या भाज्या आपल्याला माहित आहे या आपण सुंदरसे शोपीस म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकतो. घरी तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकता, कोणाला गिफ्ट सुद्धा देऊ शकता किंवा चैत्रगौरीच्या वगैरे हळदी कुंकवात आपण सजावटीसाठी सुद्धा याचा वापर करू शकतो. ही टोपली पूर्ण भाज्यांनी भरली आहे. अगदी पालक, पत्ताकोबी पासून कांदा, बटाटा, टोमॅटो, लिंबू, सिमला मिरची, बीट, वांग, गाजर सगळं म्हणून यात आहे. तर आपण पहिले या भागात आपण बनवणार आहे ही भेंडी. भेंडी अगदी वेगळी आहे, ही तुम्हाला कुठेही दिसणार नाही बनवलेली अशी. तर अशी सुंदर भेंडी कशी बनवायची हे आपण या भागात बघणार आहे. ती भेंडी करण्यासाठी आपण हा रंग घेतलाय लोकर. थोडी पातळ घेतली आहे मी मुद्दाम लोकर. रादर पातळ आहे माझं या रंगाची. 1.75 ची क्रोशे हुक आहे. नंतर 2 मार्कर लागतील आपल्याला, टॅपेस्ट्री नीडल आणि थोडंसं कात्री आणि फायबर नाही वापरलं तरी चालेल, वापरलं तरी चालेल. तर आपण आधी काय करू, सुरुवात 25 चेन करून घेऊ. तर आता मी चेन कशा करायच्या तुम्हाला माहित असल्यामुळे 25 चेन इथे करून ठेवलेल्या आहेत. या आपल्या 25 चेन आहे. आता काय करायचं आपल्याला, पहिली चेन सोडून द्यायची, सुईवरचं धरायची नाही, त्यानंतरची पहिली सोडायची आणि त्यानंतर 5 स्लिप स्टिच करणार आहे. बघा, पहिली स्लिप स्टिच, सुई घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढून तोच वेढा या टाक्यातून काढायचा. 2 आता 2 झाले. त्यातली पहिला टाका आपल्याला ओळखू यावा म्हणून पहिल्या टाक्यात आपण नेहमी मार्कर घालून ठेवायचं आणि शेवटच्या टाक्यात, म्हणजे टाके कमी जास्त होत नाही, नाहीतर हा पहिला किंवा शेवटचा टाका सुटायची शक्यता असते. 2 स्लिप स्टिच झाल्या आपल्या. 3 4 आणि 5 स्लिप स्टिच केल्या आपण. त्यानंतर 5 सिंगल क्रोशे करा. 1 मुकाखांब म्हणजे साधे टाक्यात घालायचं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचं, 2चा 1 करायचा. 2 झाले. 3 4 आणि 5 मुकेखांब केले, सिंगल क्रोशे. 6 हाफ डबल क्रोशे करा. हाफ डबल क्रोशे म्हणजे अर्धे खांब. दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके असतात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चा 1 केला. परत तसंच दोऱ्याचा वेढा घेऊन आत, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर आणि 3चा 1. 2 हाफ डबल क्रोशे झाले. 6 करायचे आहेत आपल्याला. 3 4 5 आणि 6 हाफ डबल क्रोशे झालेत. आता पुढचे 8 टाके आहेत आणि या 8 टाक्यांमध्ये एक डबल क्रोशे करायचा, म्हणजे खांब साधा. 8 डबल क्रोशे. 3चे 2, 2चा 1. पुन्हा पुढच्या टाक्यात डबल क्रोशे. असे 8 डबल क्रोशे येणार आहे आपले. 2 झाले. काय केलं म्हणजे आपण सुरुवातीपासून 5 स्लिप स्टिच, 5 सिंगल क्रोशे, 6 हाफ डबल क्रोशे आणि 8 डबल क्रोशे. तर आपले 2 झालेले आहेत. 3 4 हे 8 डबल क्रोशे मी करून घेते पूर्ण. 6 झाले आहेत आपले डबल क्रोशे करून. हा 7वा आणि हा 8वा. 8 डबल क्रोशे आपले करून झाले आहेत. आता एक चेन करायची, पलटवायचं आणि प्रत्येक टाक्यात एक हाफ डबल क्रोशे करायचा. पहिल्या टाक्यापासून दोऱ्याचा वेढा घेऊन सुई त्यात घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चा 1. परत दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या टाक्यात घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. 3 टाक्यात सुईवर, 3चा 1. 2 हाफ डबल क्रोशे. असे आपल्याजवळ 24 हाफ डबल क्रोशे येतील. 3 4 5 हाफ डबल क्रोशे इन ईच स्टिच. 6 7 असे प्रत्येक टाक्यात एक हाफ डबल क्रोशे करून घ्या. 19 हाफ डबल क्रोशे झालेले आहेत माझे करून. आता हे शेवटचे 5 थोडे जड जातात कारण ती स्लिप स्टिच असते ना केलेली,
तर म्हणून आपण स्लिप स्टिचचे 5 टाके अजून व्हायचे आहेत. तिथे हाफ डबल क्रोशे नेहमी सारखाच करायचा पूर्ण टाक्यात घालून, कारण भेंडी आपल्याला खाली निमुळतीच हवी आहे म्हणून. एक म्हणजे 20 झाले. आता हे 21, 22, 23 आणि एकच राहिले शेवटची. आपण मार्कर काढू आणि त्यात हाफ डबल क्रोशे करून घेऊ. बघा हा एक टाका आहे, याच्यात सुई घालायची आहे आणि हे 24. तर 24 हाफ डबल क्रोशे झाले आपले. आपण आता परत काय करणार आहे, एक चेन करू आणि पलटवू. आता तिसरी ओळ कशी करायची बघा. तिसरी ओळ सगळ्यात महत्वाची आहे. ती बॅक लूप मध्ये करायची आहे. जशी पहिली ओळ केली तेच टाके करायचे आहे. म्हणजे 5 स्लिप स्टिच, 5 सिंगल क्रोशे, 6 हाफ डबल क्रोशे आणि 8 डबल क्रोशे. फक्त करताना ते बॅक लूप मध्ये करायचं आहे. म्हणजे हे असं इथे. तर आपण ही एक चेन केलेली आहे. पहिल्या टाक्यापासून सुरुवात करायची. एक स्लिप स्टिच केली बॅक लूप मध्ये, दुसरी स्लिप स्टिच बॅक लूप मध्ये, 3 बॅक लूप. तुम्हाला माहिती आहे आता की हा असा व्ही सारखा टाका दिसतो, त्याच्या मागच्या भागात घालायचं. 4 आणि हा परत व्ही सारखा टाका आहे, त्याच्या मागच्या भागात घालून हा 5 स्लिप स्टिच झाल्या आपल्या. आता आपल्याला 5 सिंगल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे टाक्यात घातलं बॅक लूप मध्येच. बघा हा व्ही आहे टाका, त्याच्या बॅक लूप मध्ये घातलं आणि एक सिंगल क्रोशे केला. सिंगल क्रोशे म्हणजे 2 टाके होतात आणि मग परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1. पुढच्या पुन्हा टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1. हे झाले 2 सिंगल क्रोशे. असे मी 5 सिंगल क्रोशे करून घेते, तेही बॅक लूप मध्ये. 3 झाले, 4, 5 सिंगल क्रोशे झाले. म्हणजे 5 स्लिप स्टिच, 5 सिंगल क्रोशे. आता याच्या पुढे 5 हाफ डबल क्रोशे 6 हाफ डबल क्रोशे करायचे. पण ते सगळे कुठे, बॅक लूप मध्येच. ही पूर्ण ओळ बॅक लूप मध्ये करायची. म्हणजे एक हाफ डबल क्रोशेची ओळ झाली की पुढची ओळ बॅक लूप मध्ये. पहा दोऱ्याचा वेढा घेतला, हाफ डबल क्रोशे करायचा आहे म्हणून. हा टाका विणलेला आहे, त्याच्या पुढच्या टाक्याच्या बॅक लूप मध्ये घातलं. दिसतंय पहा, पूर्ण टाका हा व्ही आहे, त्याच्या मागच्या साईडला घातलं. 3 टाके आहेत सुईवर, 3चा 1 केला. पहिला हाफ डबल क्रोशे झाला. दुसरा हाफ डबल क्रोशे करण्यासाठी हा दुसरा टाका आहे, त्याच्या बॅक लूप मध्ये घातलं. दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. म्हणजे 3 टाके आहेत परत, 3चा 1. दुसरा हाफ डबल क्रोशे झाला. परत पहा हा पुढचा टाका आहे. तर या टाक्यात म्हणजे असं न घालता आपण फक्त बॅक लूप मध्ये घालणार आहे, म्हणजे इथे. आणि बॅक लूप मध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे करायचा आहे. म्हणून दोऱ्याचा वेढा घेतला, टाक्याच्या बॅक लूप मध्ये घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि 3चा 1 केला. पुन्हा तसंच आपण हवं तर मार्कर लावू शकतो. बघा मी मार्कर लावायची विसरली पहिल्या टाक्याला मार्कर लावलं की कसं मोजायला सोपं जातं आणि आपल्याला टाके किती झाले करून, कोणता सुरू आहे हेही समजायला सोपं जातं. 3 आणि 2 5 सिंगल स्लिप स्टिच झाल्या. 3 आणि 2 5 सिंगल क्रोशे झाले. हाफ डबल क्रोशे झाले 5. 6 करायचे आहेत आपल्याला, म्हणजे एक आणखीन करायचा आहे. दोऱ्याचा वेढा घेतला, बॅक लूप मध्ये घालून 3चा 1. आणि आता पुढचे सगळे हे डबल क्रोशे करायचे, पण ते सुद्धा बॅक लूप मध्ये. पहिल्या ओळीसारखीच ही ओळ आहे तिसरी, फक्त फरक काय आहे तर बॅक लूप मध्ये करायचं. इथून पुढे सगळ्या ओळी बॅक लूप मध्येच करायच्या. एक हाफ डबल क्रोशेची 3 करायची बॅक लूप मध्ये आणि पुढची बॅक लूप मध्ये, ही अशी. तर आता इथे बॅक लूप मध्ये डबल क्रोशे करायचे आहेत 8. 1 2 3 असे प्रत्येक टाक्याच्या बॅक लूप मध्ये. बघा पुन्हा हा टाका आहे तर याच्या इथे आपण करणार आहे बॅक लूप मध्ये.
म्हणून दोऱ्याचा वेढा घेऊन बॅक लूप मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3चे 2, 2चा 1. तर असे आपण डबल क्रोशे करून घेऊ. ती ही आपली तिसरी ओळ झाली पूर्ण. आता चौथी ओळ काय करायची, परत एक चेन करून पलटवा आणि प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे. आता हा टाक्यात आहे, बॅक लूप मध्ये नाही, तर ही एक चेन नाही घ्यायची आपण लक्षात. आणि पहिला टाका जो आहे त्यात सुई घातली, अशी पूर्ण दोन्ही बाजूला घातली टाक्यात आणि इथे हाफ डबल क्रोशे केला, 3चा 1 एकदम. परत दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या टाक्यात घातलं. बघा टाक्यात घालत आहे, फक्त बॅक लूप मध्ये नाही, एकच ओळ बॅक लूप मध्ये आहे आणि पुढची ओळ साधी हाफ डबल क्रोशेची आहे. ही ओळ खूपच सोपी आहे, प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे. तर ही दुसरी आणि तिसरी ओळ आपल्याला 4 वेळा रिपीट करायची आणखीन. आता हे प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे, ही ओळ मी करून घेते. इथे काही वेगळं नाही आहे, पूर्ण टाक्यात सुई घालायची, 3चा एकदम 1 करायचा, हाफ डबल क्रोशेची ओळ पूर्ण करून घेते. हाफ डबल क्रोशे करत आली आहे मी इथे शेवटपर्यंत. आता शेवटचा टाका आहे, फक्त मी मार्कर काढते आहे आणि याही टाक्यात एक हाफ डबल क्रोशे करते. तर आपले 24 टाके आहेत. हे 25 घातले ते सुरुवातीला आणि दुसऱ्या टाक्यापासून केला आपण स्लिप स्टिच वगैरे. तर हे 24 हाफ डबल क्रोशे आले पाहिजे. ही उलट बाजू आहे, सरळ बाजू आपली अशी दिसणार आहे. अशा भेंडीला जशा धारा असतात तशा आलेल्या आहेत त्याला. तर आता ही एक हाफ डबल क्रोशेची ओळ झाल्यावर पुढची ओळ आपल्याला काय करायची आहे, पूर्ण नेहमीसारखी की 5 स्लिप स्टिच, 5 सिंगल क्रोशे, 6 हाफ डबल क्रोशे आणि 8 डबल क्रोशे. पण हे सगळं कुठे, बॅक लूप मध्ये. तर मी एक चेन केली आणि पलटवलं आणि आता बॅक लूप मध्ये हा चेनचा टाका सोडायचा, पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच, पण ते कुठे, बॅक लूप मध्ये. बॅक लूप मध्ये एक स्लिप स्टिच केली, 2, 3, पहा कसं घालत आहे बॅक लूप मध्ये, 4 या टाक्याच्या मागच्या भागात घालायचं आणि 5. या 5 स्लिप स्टिच झाल्यावर 5 सिंगल क्रोशे. तुम्हाला हवं तर पुन्हा पहिल्या टाक्यात तुम्ही मार्कर लावून ठेवू शकता. आता 5 सिंगल क्रोशे पुन्हा बॅक लूप मध्येच. तर बॅक लूप मध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2चा 1. पहिला सिंगल क्रोशे झाला हा, 2, 3, 4 आणि 5. 5 सिंगल क्रोशे झाले. आता 6 हाफ डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन बॅक लूप मध्ये घातलं, 3चा एकदम 1. 1 झाला हाफ डबल क्रोशे, 2, पूर्ण ओळ ही बॅक लूप मध्येच आहे, 3, 4, 5 आणि 6. 6 हाफ डबल क्रोशे झाले बॅक लूप मध्ये. आता उरलेले सगळे किंवा 8 असतील, हे 8 डबल क्रोशे, तेही बॅक लूप मध्येच. पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, बॅक लूप मध्ये, टाक्यात नाही. 3चे 2, 2चा 1. हा झाला पहिला डबल क्रोशे, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 हाफ डबल क्रोशे, 8 डबल क्रोशे सगळे बॅक लूप मध्ये. हा शेवटचा बॅक लूप मध्ये डबल क्रोशे. लक्षात आलं. आता परत पुढची ओळ काय, ही बॅक साइड आहे, ही राईट साइड आहे. तर राईट साइडला अशा बरोबर धारा दिसल्या पाहिजे आपल्याला, भेंडीच्या असतात तशा. तर आता पुढची ओळ म्हणजे परत हाफ डबल क्रोशे, एक चेन केली, पलटवलं आणि या 24 टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे. टाक्यात, आता बॅक लूप मध्ये नाही. एक ओळ बॅक लूपची, एक ओळ हाफ डबल क्रोशेची आणि ही पूर्ण टाक्यात. तर या 2च ओळी रिपीट करायच्या आहेत. तुम्ही आणखीन किती वेळा रिपीट कराल की हे धारा ज्या आहेत या 2दा झाल्या आहेत, तर आणखीन 2दा दिसतील. आणि शेवट करायचा आहे आपल्याला हाफ डबल क्रोशेच्या ओळीनी. जशी ही ओळ करते आणि मी इथेच आपला शेवट झाला पाहिजे, शेवटी हाफ डबल क्रोशेची ओळ. तर अशा या आणखीन 2 ओळी, एकदा पुन्हा 2 ओळी
आणि शेवटी हाफ डबल क्रोशे. असं एवढं करून घ्या, मग मी कसं जोडायचं ते सांगते. हा बघा मित्रांनो, आपले हे एवढे झालेत पहा. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की 4 अशा धारा आल्या पाहिजे मध्ये, 1 वेणी 2 3 आणि 4, आणि शेवटी हाफ डबल क्रोशेनीच एंड करायचा आहे त्या ओळीनी. त्यामुळे ही हाफ डबल क्रोशेची ओळ आहे. आता आपल्याला काय करायचंय की हे आणि इकडचा भाग हे असं शिवून घ्यायचं आहे. तर एक तर तुम्ही टॅपेस्ट्री निडलनी शिवलं तरी चालेल. फक्त शिवताना एक लक्षात घ्या की ही जे हाफ डबल क्रोशे आपण कशासाठी केलाय की ते हाफ डबल क्रोशेमध्ये इकडेही अशी वेणी असते समोर आणि इकडे पण साईडला मागे वेणी असते. तर या हाफ डबल क्रोशेच्या बॅक लूपला शिवायचं, म्हणजे ही समोरची वेणी जशीच्या तशी दिसली पाहिजे. हे शिवताना सगळे बॅक लूप मध्ये शिवायचे इथे, म्हणजे जेणेकरून ही समोरची अशी वेणीची विण तशीच दिसेल आणि मग 5 एकूण वेण्या आपल्याला दिसतील. तर असं मी एकतर तुम्ही यांनी क्रोशेच्या हुकनी पण शिवू शकता किंवा टॅपेस्ट्री निडलनी सोपं जात असेल तर तसंही शिवू शकता. तर आपण आधी यांनी दाखवते मी तुम्हाला कसं शिवायचं. हे 2 भाग सरळ बाजूनी पण शिवले तरी चालतात. ही सुई यातून काढून घ्या आधी आणि आपण इकडे घालू सुई याच्या बॅक लूप मध्ये आणि इथे हा टाका आपण इकडे काढून घेऊ. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस इकडचा एक टाका घ्यायचा, दुसरा टाका घेतला इकडचा, आणि इकडचा घेताना मात्र हा मागचा घ्यायचा. सॉरी हे आपल्याला उलट करायला पाहिजे. सरळ बाजूनी शिवणार आहे ना आपण, तर ही सरळ बाजू आहे त्यामुळे आपल्याला असं करायला हवं होतं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की या हाफ डबल क्रोशे आपण जो आता केला त्याचा बॅक लूप घ्यायचा नेहमी आणि इकडचा एक टाका घेतला आणि असं स्लिप स्टिच करत करत शिवायचं. पहिली झाली. पुन्हा इकडचा बॅक लूपचा टाका घ्यायचा आणि इकडचा एक टाका घेतला आणि परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही आणि या वर्किंग लूप तिन्ही याच्यातून काढायचं. परत इकडचा एक टाका घेतला, याचा फक्त बॅक लूपचा घ्या हे लक्षात ठेवा, म्हणजे इथे अशी वेणी तशीच दिसली पाहिजे. ही वेणी शिवणात नाही आली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. स्लिप स्टिचने जोडलं. परत इकडचा बॅक लूप घेतला, याचा एक टाका घेतला आणि स्लिप स्टिच केली. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे टाके शिवून घेऊ. शिवल्यानंतर ही वेणी जशीच्या तशी दिसेल, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 अशा 5 वेण्या छान दिसतील आपल्या. आपण सरळ बाजूने शिवतोच यासाठी आहे की आपल्या समोर लक्षात राहावं की आपली वेणीची विण डिस्टर्ब व्हायला नको, म्हणूनच आपण सरळ बाजूने शिवत आहे. या वेणीतला कुठलाही टाका घेतला नाही पाहिजे, घेतल्याने गेला पाहिजे. मागचा टाका घ्यायचा. हा घेतला गेलाय. आता हा पुढच्या टाक्यातला, हा इकडचा एक आणि स्लिप स्टिच. तर अशी पूर्ण ओळ करून टाका. ही वेणी जशीच्या तशी आली पाहिजे. शेवटी आपलं शिवण पूर्ण झालंय बघा. आणि शिवण सुद्धा कुठे दिसत नाही, ती एक रेघच दिसते बरोबर भेंडीची जशी असते तशी. आणि आपली ही छानशी भेंडी तयार झाली आहे. आता आपण थोडंसं काय करणार आहे, हे वरचा भाग हा बंद करायचा आहे. तर बंद कसा करणार आपण, तर हे 5 पार्ट याचे आहेत. तर प्रत्येकात 1 सिंगल क्रोशे आणि 2चा 1 असं करू आपण. 1 चेन केली मी आधी. पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे केला आणि पुढचे 2चा 1 करू. 1 2 आणि 2चा 1. परत पुढच्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढे 2चा 1. 1 पुढचा टाका असा जिथे ही वेणीचं डिझाईन आहे ना तिथे आला पाहिजे बरोबर. आणि 2चा 1. परत त्याच्या पुढच्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढचे 2चा 1. 2चा 1 कसं करायचं तुम्हाला माहिती आहे आता हे. तर बरोबर या वेणीच्या डिझाईन पाशी दुसरा टाका आला पाहिजे त्याचा. जाता आता आपण हा दोराही हाईड केलाय. परत 1 सिंगल क्रोशे
आणि इकडे 2चा 1. दोनाचा 1 केला की हे निमुळत होईल असा वरचा भाग आणि ते कव्हर असल्यासारखं त्याच्यात बंद होईल. 1 सिंगल क्रोशे आणि 2चा 1. 5 वेळा झालं हे करून. म्हणजे हे पहा अजून थोडंसं बंद होत आलं. आता आपल्याला 2चा 1 2चा 1 करून हे पूर्ण बंद करायचं आहे. टाके आले आता आपल्याजवळ, ते 1 चेन करा आणि 2चा 1 2चा 1 करत जा प्रत्येक टाक्यात. 1 2 2 टाक्यात घातलं 2चा 1. पुन्हा तसंच 1 2 2 टाक्यात घालून 2चा 1. 2दा झालं, 5दा करावं लागेल असं. 1 2 2चा 1. 3दा झालं, 4 आणि आता हे लास्ट 1 आणि 2चा 1. 5 वेळा. आता आपण इथे एक सुईमध्ये दोरावू आणि हे उरलेलंही असं बंद करून घेऊ. तर एवढं मी करून घेते, दाखवते तुम्हाला. आता इतकं झाल्यावर आपल्याला हवं असेल तर आपण यात थोडंसं फायबर भरू शकतो. पण फायबर भरलं की काय खूपच कमी भरायचं नाही. जर जास्त भरलं गेलं तर या आकाराचा याचा मिरचीसारखा होतो. ह्या ज्या धारा आपण आणलेल्या आहेत भेंडीसारख्या, त्या चालल्या जातात आणि मग चांगली दिसत नाही ती भेंडी. मी तुमच्या दाखवण्यासाठी तुम्हाला 2 करून ठेवल्या आहे पहा. ही मी बरोबर भरलंच नाहीये यात फायबर. असे छान धारा याच्या तशाच्या तशा दिसतात आहे आपल्याला. पण ह्यात भरलं तर थोडं किती धारा असल्या तरी मग शेवटी त्याचा आकार थोडा गोल होऊन जातो. म्हणून मी तर सांगेन की भरूच नका फायबर. भरायचं असेल तर अगदी थोडंसं फायबर तुम्ही इथे भरू शकता. आता टॅपेस्ट्री नीडलमध्ये ओवून मी हे टाके एकत्र करते. आपण काय केलं, टॅपेस्ट्री नीडलमध्ये ओवलं. आता या प्रत्येक टाक्याच्या मागच्या भागात सुई घाला अशी इथे. आणि हे बंद केलं. इथे आपण एक छोटी गाठ मारून घेऊ आणि दोरा पूर्ण आतमध्ये टाकून देऊ. हा जर काढता आला तर इथे पाठीमागे काढा, कारण पाठीमागे आपल्याला थोडंसं शिवून घ्यायचं आहे. तर हा वरचा भाग आपला तयार झाला आता भेंडीचा. बघा छान दिसतंय आता हे भेंडीचा वरचा भाग. आता खाली सुद्धा याचं टोक आणण्यासाठी आपण जी ही सुई आणलेली आहे खाली, तर हे असे 6 टाके एकत्र करून, जसं वर केलं तसंही आपण 6 टाके याचे एकत्र करून ओढून घ्यायचं त्याला, किंवा दुसऱ्या दोऱ्याने केलं तरी चालेल. म्हणजे हे एकात एक नकोच. असं त्याचं टोक करून घ्या ओढून. ठीक आहे. हा दोरा हाईड करण्यासाठी पुन्हा आतमध्ये टाकून द्या. आता फक्त राहिलं काय आपलं, तर याचं देठ करायचं आहे. ही आपली भेंडी तयार झाली पहा. हा दोरा कापून घेते मी. छान झाली आहे मित्रांनो. आता फक्त याचं हे देठ वरती करायचं आहे आणि ते काय करायचं, फक्त 6 चेन करा. देठासाठी 5 चेन करा आणि 6 चेन करा आणि प्रत्येक चेन मध्ये एक स्लिप स्टिच करा सेकंड चेन पासून. म्हणजे 5 स्लिप स्टिच होती. हे मध्यभागी असं, हे जे आपण देठ केलंय ना, हे मध्यभागी याला शिवून घ्या असं. सेंटरला येईल हे पहा. शक्यतोवर शिवण बरोबर येऊ द्या. दोरा ओढून बघायचं इथे बरोबर सेंटरला आलाय की नाही.
हा दोरा आपण पुन्हा आणखीन यात थोडासा खाली घालून देऊ. तर अशी ही आपली भेंडी तयार झाली पहा. तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे करायला. आणि आपला आता भाजीच्या सगळ्या भाज्या करून झाल्या आहेत पूर्ण. अशा छान 3 भेंड्या आणि आपल्या त्या भाजीच्या टोपलीमध्ये सगळ्या भाज्या आता झालेल्या आहेत. ती सुंदर टोपली अशी दिसते आहे. मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कॉमेंट्स लिहायला विसरू नका बरं. तुमच्या कॉमेंट्सची मी नेहमीच वाट बघत असते. आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.